आणि ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी। रामटेकमधून किशोर गजभिये अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। रामटेकमधून शंकर चहांदे वंचितचे अधिकृत उमेदवार असतील। गजभिये आणि चहांदे दोघांनी सुद्धा इथे एबी फॉर्म वंचितचा जोडलेला होता। चहांदे यांच्याकडून एक दिवस अगोदर एबी फॉर्मसह वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। तर गजभिये यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी आता काँग्रेसकडून दबाव टाकला जातोय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, किशोर गजभिये सुद्धा इच्छुक होते, ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार। नक्कीच किशोर गजभिये हे अपक्ष म्हणून यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। परंतु त्यांचा फोन जो आहे तो बंद आहे। त्यांच्या घरी इंग्रजी टीम जाऊन आली, ते घरी नाही अशी माहिती मिळते की अर्ज मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर काही पक्षाकडून दबाव येत आहे। त्यामुळे ते घरी नाही, फोन बंद करून ठेवलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबेडकरी चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत त्या भागातले, त्यांचा आग्रह आहे की त्यांनी निवडणूक लढावी म्हणून सध्या ते उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या कुठल्याही मानसिकतेत नाही अशी माहिती जी आहे ती मिळते। परंतु 3 वाजेपर्यंत काय होतं, कारण की 3 वाजेपर्यंत शेवटची डेट आहे आणि जर समजा त्यांनी बंडखोरी कायम ठेवली तर नागपूर ग्रामीणमध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघात मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे। कारण की गेल्या वेळेस ते काँग्रेसचे उमेदवार होते, त्यामुळे दांडगा जनसंपर्क त्यांचा त्या भागात आहे आणि आंबेडकरी चळवळीतल्या मतांचं विभाजन करावं म्हणूनच काँग्रेस त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी आग्रह करतायत। परंतु ते जे आहे ते सध्या नॉट रिचेबल आहे, फोन बंद आहे किशोर गजभिये यांचा आणि त्यांच्या निवासस्थानी सध्या ते नाहीये। आता 3 वाजेपर्यंत नेमकं काय घडामोडी होतात, ते अर्ज मागे घेतात की कायम राहतात याकडे लक्ष लागून आहे। परंतु मतांचं विभाजन होऊ नये म्हणून काँग्रेस प्रयत्न करतायत, दबाव आणत आहे अशी माहिती आहे। तर दुसरीकडे आंबेडकरी चळवळीतले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या किशोर गजभिये यांच्यासोबत काम करतात ते म्हणतात की अर्ज मागे नक्कीच गजानन, धन्यवाद।